Hello friends, I am Eknath Wage sir and welcome in my channel English for us. In this video, we are going to see about the parts of speech. Fifth part, that is adverbs. Adverbs means kriya visheshane. So, what is adverb? Adverb is a word. Adverb is a word which describes action, which describes adjective, which describes adverb. की ॲडवर्ब म्हणजे काय, क्रियाविशेषण म्हणजे काय की क्रियेला किंवा क्रियापदाला डिस्क्राईब करणारं, क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द किंवा विशेषणाबद्दल माहिती सांगणारा शब्द त्याला आपण क्रियाविशेषण असे म्हणतो. सोप्या शब्दात क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. ती क्रिया कशी घडली, का घडली, केव्हा घडली, काय कारण होतं याबद्दल जे डिस्क्राईब करते ना, आहे की नाही, त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. तर इंग्लिशमध्ये त्याला आपण ॲडव्हर्ब असं म्हणतो. जसं पहा हा वाक्य पहा, ही सॅंग व्हेरी नाईसली. आता व्हेरी आणि नाईसली हे दोन्ही शब्द ॲडव्हर्ब्स आहे. पहा सॅंग, हाऊ डिड ही सिंग, कसा गायला त्याने, व्हेरी नाईसली. नाईसली छान रीतीने चांगल्या प्रकारे त्यानं गायन केलं, म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहे नाईसली. आणि व्हेरी यायला डिस्क्राईब करत खूपच छान आहे ना, खूपच चांगल्या प्रकारे, म्हणून हा सुद्धा ॲडव्हर्ब झाला. दोन्ही ॲडव्हर्ब झाले. ओके, वी केम हिअर yesterday. आता yesterday, came yesterday. when did we come, आम्ही केव्हा आलो, yesterday काल आलो. म्हणजे येण्याची क्रिया आहे ती केव्हा घडली, काल घडली. गायनाची क्रिया कशी घडली, चांगल्या प्रकारे घडली. तर असे जे आहे पहा, नाव आय एम फ्री, मी आता फ्री आहे. फ्री असणे ही क्रिया आहे, फ्री असण्याची क्रिया आहे. केव्हा घडत आहे, नाव. नाव म्हणजे आता, म्हणजे हा सुद्धा ॲडव्हर्ब आहे. असा कोणताही शब्द जो क्रियापदाबद्दल माहिती सांगतो त्याला आपण ॲडव्हर्ब म्हणतो. ॲडजेक्टिव्हच्या आधी सुद्धा कधी कधी तो येतो ना, ॲडजेक्टिव्ह आला तर त्याला आपण ॲडव्हर्ब म्हणतो. म्हणजे क्रियापदाला डिस्क्राईब करणारा, ॲडजेक्टिव्हला डिस्क्राईब करणारा, ॲडव्हर्बला डिस्क्राईब करणारा, या सगळ्या शब्दांना आपण ॲडव्हर्ब्स असं म्हणतो किंवा क्रियाविशेषण असं म्हणतो. आता याचे काही उदाहरणे बघू आपण, आहे की नाही. जसं ब्युटिफुली, नाईसली, क्विकली, आता हे पुष्कळ आहेत, आपण पाहू स्टेप बाय स्टेप. टुमॉरो, टुडे, टुमॉरो, टुडे हे वेळ सांगणारे शब्द आहेत. ही केव्हा घडली घटना, उद्या घडणार आहे का, आज घडली का, कशा प्रकारे एखादी क्रिया केली, क्विकली केली का. आता असे जेव्हा आपण विशेषण पाहतो तेव्हा लक्षात येते की प्रत्येकाचं काम अलग अलग आहे की नाही. प्रत्येक क्रिया विशेषणाचं काम हा अलग अलग आहे. मग याचे काही प्रकार आहेत का, येस, त्याचे प्रकार आहेत. त्याचे एकूण आपण 5 प्रकार पाहणार आहोत. क्रिया विशेषणाचे 5 प्रकार पाहणार आहोत. तर पहिला प्रकार इथं आपण हे आता इथं उदाहरण यानंतरच घेऊ, त्या प्रकारानुसार आपण उदाहरण घेऊ, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात याचा खूप लिहिण्यात काही हे नाही, मतलब नाही. आपण काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब्स म्हणजे त्यानुसार एक्झाम्पल्स घेतले तुम्हाला लवकर समजेल. काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब्स, क्रिया विशेषणाचे प्रकार. त्यामधला पहिला प्रकार आहे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर. आता मॅनर म्हणजे काय की क्रिया कशी घडली, आहे की नाही, कशी घडली, कोणत्या मॅनरने घडली, कोणत्या पद्धतीने घडली, याला आपण ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर्स असं म्हणतो. तसा जनरली या ॲडव्हर्ब्सना म्हणजे ज्या ॲडजेक्टिव्हला आपण LY लावतो, ज्या ॲडजेक्टिव्हला LY लावतो तो ॲडव्हर्ब बनतो. ॲडजेक्टिव्हला LY लावल्यानंतर ॲडव्हर्ब बनतो. आणि ते ॲडव्हर्ब्स हे मॅक्सिमम म्हणजे मोस्टली ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर्स असतात. ॲडजेक्टिव्हला आपण जसं बॅड आहे, बॅडला LY लावला बॅडली, आहे की नाही. क्विक आहे,
क्विकली, नाईस आहे, नाईसली म्हणजे ॲडजेक्टिव्हला ly लावा म्हणजे तो ॲडव्हर्ब तयार होतो. आणि हे ॲडव्हर्ब जनरली ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर्स असतात. मोस्टली ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर्स आहे. आपल्याला पुष्कळ पाहता येईल ना त्यामध्ये, बॅडली, क्विकली, नाईसली, क्विकली, नाईसली, ब्युटिफुली, केअरफुली, अशा प्रकारे टेरिबली, एम्फॅटिकली वगैरे 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 आहे का नाही. आता ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर्स म्हणजे जनरली त्याला ly लागतो, म्हणजे ॲडजेक्टिव्हला ly लावलं की तो ॲडव्हर्ब तयार होतो आणि ते ॲडव्हर्ब ऑफ मॅनर असतो. मग हा वापरतात कुठे, त्याची जागा काय असते ते आपण पाहून घेऊ म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येईल. तर दे आर युजली प्लेस इन द एंड पोझिशन. हे जे ॲडव्हर्ब्स आहेत हे जनरली एंड पोझिशनला लिहितात. आताच पाहिलं आपण मोहित प्लेज व्हेरी वेल. व्हेरी वेल हा ॲडव्हर्ब, हाय ॲडव्हर्ब, हाय ॲडव्हर्ब. ओके. बॉईज हर्ट बॅडली. पा म्हणजे ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर्स जे आहे ते जनरली शेवटी वापरतात, ते जनरली शेवटी वापरतात. हा झाला ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. ॲडजेक्टिव्हला शेवटी जर ly लावलं तर ते ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर असतात आणि वाक्यामध्ये लिहिताना ते नेहमी शेवटी वापरल्या जातात. ओके. नंतर दुसरा प्रकार आहे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस. आता काळ, स्थळ दर्शविणारे शब्द जसं आहे आउटसाइड. आपण पाऊस लिहून ठेवला आहे मी. डाऊन, एव्हरीवेअर, डाउनवर्ड्स, डाउनस्टेअर, नोवेअर, वगैरे वगैरे. तर हे जे आहे ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेसेस काय दर्शवतात, स्थळ, ती घटना कुठे घडली, कुठं घडत आहे याबद्दल माहिती आपल्याला सांगत असतात. जसं आपण एक्झाम्पल पाहू. ही सॅट आउटसाइड. आउटसाइड म्हणजे बाहेर. बसलाय, कुठे बसलाय, आउटसाइड. म्हणजे बसण्याची क्रिया कुठे घडलेली आहे, आउटसाइडला घडलेली आहे का नाही. शी केम डाऊन. येण्याची क्रिया ती आली, कुठे आली, खाली आली. म्हणजे खाली येण्याची क्रिया डाऊन या शब्दावर आपल्याला समजते का हा ॲडव्हर्ब आहे. क्रियापदाबद्दल माहिती सांगण्याची क्रिया कशी घडली, डाऊन घडलेली आहे. आता एव्हरीवेअर, वी फाइंड बर्ड्स एव्हरीवेअर. आपल्याला पक्षी सगळीकडे पाहायला मिळतात. एव्हरीवेअर. फाइंड म्हणजे दिसणे, शोधणे. कुठे, एव्हरीवेअर, सगळीकडे. म्हणजे हे सुद्धा जर पाहाल तुम्ही तर ॲडव्हर्ब ऑफ प्लेसेस आपल्याला ती क्रियाचं स्थळ दर्शवतात की ते कुठे घडलेली आहे. ठीक आहे. हे झालं ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस. देन नेक्स्ट पार्ट आहे ॲडव्हर्ब्स ऑफ टाइम. ॲडव्हर्ब्स ऑफ टाइम. वेळ दर्शविणारा म्हणजे क्रिया केव्हा घडली याबद्दल माहिती सांगणारे ॲडव्हर्ब्स. आता त्याच्यामध्ये नाऊ, देन, नाऊ, देन, बिफोर, आफ्टरवर्ड्स आहे की नाही. तर टुडे, टुमारो, टुडे, टुमारो, yesterday, next week, previous day. अशा प्रकारे असे पुष्कळ आपल्याला लिहिता येतील आहे की नाही. सून, जस्ट, सून, इव्हेंच्युअली वगैरे 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 पुष्कळ लिहिता येईल आपल्याला. ते ॲडव्हर्ब्स ऑफ टाइम, वेळ दर्शवणार ती क्रिया केव्हा घडली, तो कालावधी कोणता आहे
याबद्दल माहिती सांगणारे शब्द आहे. नाव म्हणजे आता, देन म्हणजे नंतर, बिफोर म्हणजे आधी, आफ्टर म्हणजे त्यानंतर, टुडे म्हणजे आज, टुमॉरो म्हणजे उद्या, यस्टरडे म्हणजे काल, आहे की नाही. आता बघा हे कसे वापर कसा होते याचा. हा ॲडव्हर्स ऑफ टाईम आहे. एक तर वाक्याच्या सुरुवातीला वापरतात किंवा वाक्याच्या शेवटी, दोन्ही प्रकारे वापरता येते, चुकत नाही. तर बघा शी केम yesterday, किंवा हाच वाक्य आपण असं लिहू शकतो, yesterday she came. वाक्य बरोबर आहे, वाक्य चुकत नाही. म्हणजे ॲडव्हर्स ऑफ टाइम तुम्ही सुरुवातीला वापरा किंवा शेवटी वापरा. आपण दुसरा एक वाक्य घेऊ. ॲडव्हर्स ऑफ टाइम. नाव आय कॅन गो. हाच वाक्य आय कॅन गो नाव, अशा प्रकारे. म्हणजे ॲडव्हर्स जे आहे, ॲडव्हर्स ऑफ टाइम हे वाक्याच्या सुरुवातीला वापरलं तरी त्याचा अर्थ बरोबरच असतो आणि वाक्याच्या शेवटी वापरलं तरी सुद्धा त्याचा अर्थ बरोबरच असतो. मग हे झाला ॲडव्हर्स ऑफ टाइम. नंतरचा प्रकार आहे ॲडव्हर्स ऑफ फ्रिक्वेन्सी. ॲडव्हर्स ऑफ फ्रिक्वेन्सी. ॲडव्हर्स ऑफ फ्रिक्वेन्सी. नेव्हर, ऑलवेज, ठीक आहे, ऑलवेज, हार्डली, रेअरली, रेअरली, हार्डली, स्कार्सली, फ्रिक्वेंटली, ऑफन. ऑफन म्हणजे वारंवार, अगेन अँड अगेन. हे जे शब्द आहे ऑकेजनली, समटाइम्स, ऑकेजनली. तर हे जे आहे ॲडव्हर्स ऑफ फ्रिक्वेन्सी, वारंवारता, आहे की नाही. किती वेळा घडली, बाय चान्स घडली का. नेवर म्हणजे कधी नाही घडली ती क्रिया, आहे की नाही. शी नेव्हर विजिटेड धिस प्लेस. पहा, शी नेव्हर विजिटेड धिस प्लेस. आता कुठे वापरतात, तो क्रियापदाच्या आधी, आहे की नाही. ही ऑलवेज वर्शिप, तो नेहमी पूजा करतो, आहे की नाही. अशा प्रकारे म्हणजे ॲडव्हर्स ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे केव्हा, केव्हा म्हणजे कसं, समटाइम्स म्हणजे वारंवारता, किती प्रमाणात, आहे की नाही. किती वेळा घडली, वेळा, किती वेळा घडली, याबद्दल सांगणारा जो ॲडव्हर्स आहे त्याला आपण ॲडव्हर्स ऑफ फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. किती वेळा, प्रमाण किती याचा, आहे की नाही. अनेकदा, बाय चान्स, फारच, रेअरली म्हणजे क्वचित, अशा प्रकारे त्याला ॲडव्हर्स ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणतो. नेव्हर, ऑलवेज, रेअरली, हार्डली, स्कार्सली, फ्रिक्वेंटली, ऑफन, समटाइम्स, ऑकेजनली. आणि ते नेहमी क्रियापदाच्या आधी वापर, हे लक्षात घ्या, क्रियापदाच्या आधी जनरली ते वापरल्या जातात. आणि शेवटचा आहे ॲडव्हर्स ऑफ डिग्री. ॲडव्हर्स ऑफ डिग्री. ॲडव्हर्स ऑफ डिग्री याच्यामध्ये व्हेरी, almost, pretty, fairly, rather, fairly, extremely, least, really, more. ते भरपूर तेच लिहायला पुष्कळ आहे पुन्हा. तर ॲडव्हर्स ऑफ डिग्री म्हणजे त्याची शार्पनेस, तीव्रता किती होती, आहे की नाही. ती क्रिया घडली, त्याची तीव्रता किती होती. पहा, एखादे वाक्य लिहू. ही इज व्हेरी स्मार्ट. पहा, स्मार्ट हा ॲडजेक्टिव्ह आहे. किती स्मार्ट आहे, तीव्रता किती आहे, व्हेरी, आहे की नाही, व्हेरी स्मार्ट.
म्हणजे या व्हेरी ह्या ॲडव्हर्बमुळं याची शार्पनेस वाढलेली आहे, त्याचं डिग्री वाढलेली आहे की किती, तर खूपच या अर्थाने. अशा प्रकारे ॲडवर्ब्स ऑफ डिग्रीज असे आपल्याला हे वापरता येतात. सॉरी, हा प्रकार होता पाचवा. तर ॲडवर्ब्स ऑफ डिग्री कोणकोणते? व्हेरी, ऑलमोस्ट, प्रिटी, रादर, फेअरली, एक्स्ट्रीमली, एक्सिडिंगली शब्द केला असेल पुन्हा, एक्सिडिंगली, असे पुष्कळ आहेत ॲडवर्ब्स. ते जसं आपण वाचन करू, जसं आपण अभ्यास करू ना, तसं नवीन ते ॲडवर्ब्स आपल्याला माहीत होत जातात. फक्त लक्षात घ्यायचं की हे डिग्री दाखवत असेल, शार्पनेस, तीव्रता दाखवत असेल, किती प्रमाणात ते दाखवत असेल, तर ॲडवर्ब्स ऑफ डिग्री असतात. असे 5 प्रकार आहेत. इथं माझ्याकडे पुस्तकच आहे, लिहितो म्हटलं पुष्कळ आपल्याकडे, तेवढं आपण व्हिडिओ लांब घेणार नाही. तर these are adverbs. So what are adverbs? Adverbs means words which describe action. जे क्रियापदाला डिस्क्राईब करतात, वर्णन करतात, क्रिया केव्हा घडली, कशी घडली, किती प्रमाणात घडली, ते सगळे ॲडवर्ब्स आहेत. ॲडजेक्टिव्हच्या आधी जर आला असेल ॲडजेक्टिव्ह, त्याला आपण ॲडव्हर्ब म्हणतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. सो फ्रेंड्स, इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब इट, वॉच माय व्हिडिओज, शेअर इट टू युअर फ्रेंड्स. कीप वॉचिंग. बाय.